ही बाई सगळीकडे माझ्यामुळे दत्तूभाऊनी पहिल्या नंबरनी पास, माझ्यामुळे दत्तूभाऊनी पहिल्या नंबरनी पास, माझ्यामुळे दत्तूभाऊनी पहिल्या नंबरनी पास, हिच्यामुळे दत्तूभाऊनी पहिल्या नंबरनी पास. जो मेली बरं कुठची गोष्ट कधी कुठे सांगावी याचा नेम नाही. दुपारच्या वेळेला सगळेजण झोपले असताना कड्या वाजवून वाजवून अरे कोण काय करत असतं, कोण काय करत असतं बर. मागच्या वेळेला बाई एवढा मांडार पाऊस पडला, हरभरा टपरावरून वर आला, एक दाना हा एवढा एवढा. ही बाई कधी कळे माझ्यामुळे हरभरा टराजून वर, माझ्यामुळे हरभरा टराजून वर, माझ्यामुळे हरभरा टराजून वर, हिच्यामुळे हरभरा टराजून वर. हरभरी मेली सगळे आता आपले. अगं मागच्या वर्षी तर सुनीला मुलगा झाला. नको ही बाई कशाच श्रेय घेईल आणि कशाच नाही काही सांगता येत नाही. पण काय करणार, मोठ्या सगळ्याच गोष्टी वेगळ्याच असतात. मोठ्याकडे कसं मूल हटकन हटकन काळं वेगळं कसंही झालं तरी बाळांची बाई मूल घेऊन आली आणि विचारलं कसं आहे मूल की अंगात म्हणावंच लागतं. अगं बाई चंद्राचा तुकडा आणि आदित्य मनापासून सांगतोय मी नाच करणार नाहीये, मी डान्स करणार आणि सगळ्यात शेवटी करणार असं म्हणत. एक छोटासा दोन जोक सांगणार आहे. गुजराती माणूस असतो, म्हणजे गुजराती कम्युनिटीला मी टार्गेट नाही करते, पण गुजराती माणूस तो जो असतो तो आपला मराठी कोकणस्थ पण असू शकतो किंवा उत्तर प्रदेशचा बनिया असू शकतो किंवा राजस्थानचा मारवाडी असू शकतो. तुम्हाला आता कळलं असेल कशा प्रकारच्या माणसाबद्दल मी बोलतोय. तर हिंदीमध्ये थोडं मिक्स करेन तर मराठी एवढं जमलं नाही. तो गुजराती आदमी अगर कुएं में गिरता है तो सबसे पहले क्या करता है, जरा विचार करा. तर तो गुजराती माणूस जो आहे एका डबक्यात चांगल्या स्वच्छ पाण्याच्या डबक्यात पडला तर तो काय करायचा. तर तो म्हणतो गुजराती आदमी मैं सबसे पहले नहा लेता. तर म्हणजे हेच त्याचा हा एक जोक झाला. थँक्यू फॉर द लाफ.
सेकंड जोक, असा सिमिलर जोक. गुजराती आदमी अगर पोएम गिरताय तर त्याला काही लोक वाचवायकरता त्याला पुढे जातात, तर म्हणतात हात दे हात दे, तर तो हात देत नाही. तर दुसरं बरेच वेळा म्हणतात हात दे हात दे, हात देत नाही. तर दुसरा एक गुजराती माणूस येतो, तो म्हणतो हा गुजराती माणूस आहे, त्याला म्हण हातले म्हणजे तो दे. नमस्कार. जोधपूरचा टेक ऑफ ठीकच झाला. आग्र्याला आम्ही उतरलो. तिथे ते विमान प्रॉपेलरचं होतं, चालूच होत नाही. खूप प्रयत्न झाले, चीफ टेक्निकल ऑफिसर आले, सगळ्यांनी खूप प्रयत्न केला, पण काही होत. शेवटी तिथे एक चहावाला होता सरदार. अरे साहब जी मैं बताता हूँ कैसे करना है. तरी काय म्हटलं की हे जे विमानाचं आहे ना, ते वेग या बाजूचा तुम्ही खालती करा. 4 लोक सगळ्यांनी बसून वेग खालती केला आणि आता म्हणायला ठीक करा आणि इट्स इज नाव स्टार्ट. कमाल आहे. त्याच्यानंतर विमान खरोखरच स्टार्ट झालं. मी सगळ्यांना जाण्याच्या आधी मी त्याला विचारलं, सरदारजी ये तो बताइए कि ये कैसे स्टार्ट हुआ. कहते हर दिन की बात है, स्कूटर जब स्टार्ट नहीं होता मैं उसको टिपता. हवाई जहाज की भी हालत है, यही पंखे चलते हैं वहां.